हॅलो, नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर उन्हाळा चालू झाला आता. तर उन्हाळ्यामध्ये तर माहिती आहे तुम्हाला की बायकांना कसे कामं लागतात, की पापडं, चिप्स वगैरे असं वगैरे, वगैरे. तर काय बनवतात ते बनवतात. तर मी पण आणलेले होते 10 किलो बटाटे आणि बटाट्याचे मला एफर्ट्स करायचे होते म्हणून मी पटकन शिलून वगैरे घेतले त्याला आणि पटकन चिप्स केलेत आणि त्याच्यानंतर मग मी चुली होती माझ्या दारी, तर चुलीवरती मी चिप्स करायला ठेवले होते. गरम पाणी वगैरे ठेवलं मी. ते गरम पाणी पण माझं तापून झालेलं होतं आणि इकडे चिप्स. तर गरम पाण्याला मला उकळी आली होती तर आणि मी गरम पाण्यामध्ये ते चिप्स असे टाकून घेतलेत. तर चवीनुसार आणि मीठ पण त्याच्यामध्ये मी टाकलेलं होतं, की म्हणजे हे आपल्या चवीनुसार तितकं मीठ लागलं आपण तितकं टाकू शकतात आणि असं मस्त चुलीवरती मी हलवून घेतलं. चुलीवरची कशी वेगळीच मजा असते. त्याच्यामुळं मग मी गॅसवर न करता ना चुलीवरती केलेले होते. तर बघा किती छान असे शिजलेले होते ती, कारण की वाफलावू द्यावं लागतात त्यांना जरा. तर मग मी हे वाफ लावणं माझे झालेले होते आणि मी हे चाळणीच्या ह्याच्यानी काढून घेतलेत त्याला पटकन. सरळ मी हे चिप्स असे काढून घेतलेले होते चाळणीच्या नुसार. तर बघू शकता तुम्ही की किती छान पण झालेले होते ते याच्यामध्ये आणि मी सर्व हे टपामध्ये काढून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर मग मी थंडे करायला हे चिप्स ठेवले होते. नंतर मग मला जायचं होतं टेरेसवरती. तर टेरेसवरती मी साडी अशी वाळू घातली. तर कोणी कसं आहे की नवीन साडी घेतात, तर कोणी जुनी साडी घेतं. तर मी हे साडी नवीन घेतलेली होती. न बाबू माझ्या मागं फिरत होता. तर माझी ही साडी टाकून झालेली होती ना, हे माझे इकडे चिप्स इकडे टाकणं चालू होते ना. बाबू माझ्याजवळ बसलेला होता, कारण की त्याला भूक लागलेली होती. त्याच्यामुळे तो माझ्याजवळ बसलेला होता. तर हे माझे चिप्स सर्व एक-एक टाकून झालेले होते, कारण की टाकायला खूपच वेळ लागते. तर तुम्ही बघू शकता की माझे हे चिप्स टाकून सर्व झालेले होते. तर इकडे माझं काम पण बाकी होतं. त्याच्यामुळं मग माझे चिप्स हे झालेले होते आणि मी निघाली होती आवरून पटकन घरी जायला. तर बाबू बघा कसा फिरत होता माझ्या मागंच. तर हे माझे टाकून झालेले सर्व तर सुकून म्हटलं सुकायला वेळ लागतात. मग सुकून वगैरे झाले ते. तर बघा कसे कडक झालेले होते सुकून सण. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा.